आज अंबरेश्वर रिसॉर्ट या ठिकाणी झालं तुमचं अंबरेश्वर रिसॉर्टमध्ये शैक्षणिक वर्ष 2012-11-12 ना 12-13 या शैक्षणिक वर्षातील तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी तुमच्या सर्वांच्या निमंत्रणावरून आलेले भरवनाथ विद्यालयाचे आता सध्या चालू असलेले मुख्याध्यापक चालू का बोललोय कारण की सध्या ते मुख्याध्यापक कार्यरत आहे. त्यानंतर लोकमान्य विद्यालय मंडळमधील प्राध्यापक श्याम सर, वाघमारे सर जे आता बाहेर गेले, आणि मी ज्यांना घडवलं जसं तुम्हाला घडवलं तसं हे 2 माझे शिष्य काकडे सर आणि थोरवे सर माझ्या हाताकडून शिकलेले आहेत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट उद्बोधन गणिताला शिकवणारे जयसिंग वाळके सर ती जावई पण आहेत आणि माझे सहकारी बंधू सुद्धा आहेत. आता मी 2022 मध्ये जगदंबा विद्यालय हातवळण या शाळेत मुख्याध्यापक म्हणून माझी नियुक्ती झाली शेवटी आणि मी तिथून रिटायर झालो. तत्पूर्वी मी माझा वारसा कालावधी माझा खुंटबच्या शाळेत गेला. 1987 साली मी खुंटबळला प्रथम जॉईन झालो. 1987 साली का सांगतोय मी 1987 पासून मला 2022 पर्यंत रिटायर होईपर्यंत माझ्या हाताखालून म्हणजे शिकून असंख्य बॅचेस गेल्या आणि त्या बॅचेस मधले काही विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांची मुलं सुद्धा माझ्या हाताखालून शिकून गेले. त्याचा मला खूप अनुभव आलेला आहे आणि आनंद सुद्धा वाटत आहे. उदाहरणार्थ आता ही कीर्ती काकडे हिचे वडील माझे विद्यार्थी माझ्या हाताकडून शिकले ते. त्यानंतर शितोळेचे वडील माझ्या हाताखाली शिकले. हे यासाठी सांगतोय की शिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव देणारी ही जी लोकमान्य शिक्षण संस्था आहे ती आदरणीय दादांनी सुरू केली आणि त्या शिक्षण संस्थेचा हे लोकमान्य विद्यालय हे वर्ष होऊन गेलं. खूप मोठी शाळा होऊन गेली, नावाजलेली शाळा होऊन गेली. या शाळेतून असंख्य विद्यार्थी कुणी डॉक्टर झालं, कुणी इंजिनियर झालं. तुमच्यापैकी आपण पाहिलं आता इथं गोगरे पोलीसमध्ये जॉईन झाली. नंतर ढगेंनी सांगितले बोलता बोलता छानपैकी ढगे उत्कृष्ट पदावर काम करतोय. काही जण शेती करत असतील, करू द्या. आता त्याच्याबद्दल मी जयसिंग सरांनी फार छान सांगितले. शेती करण्याचं वाईट नाही वाटून घ्यायचं, पण काहीतरी करत राहायचं. तर मुद्दा असा होता तुमच्याकडे येण्याचा. मला कालच्या रात्री कीर्ती काकडेने फोन केला, सर आमचं गेट टुगेदर ठरलेलं आहे, मी पुण्याला होतो आणि मला आज यायचं होतं, परंतु माझं येण्याचं नियोजित वेळ 10-11 वाजता मी निघणार होतो. माझी स्वतःची गाडी आहे, मी गाडी घेऊन गेलो होतो. हिचा फोन आला, हिला मी विचारलं कार्यक्रम किती वाजता. ती म्हणजे साधारणतः 9 वाजेपर्यंत होईल, बरोबर आहे ना? 9ला 9ला सुरू होईल. तर मी माझं यायचं टायमिंग बदललं. मग आता कार्यक्रम 9ला सुरू व्हायचा म्हणलं आपण कमीत कमी 10ला जायला पाहिजे. लेटली आपण लांबून आल्यामुळं पुण्याहून कार्यक्रमासाठी आवर्जून आलोय म्हणून मी सकाळी 6लाच निघलो. 6ला निघलो. माझ्या नियोजित वेळेप्रमाणे मी यायचा प्रयत्न केला. तर मला वाटतं मग 10 वाजता मी 10:30 वाजता इथं आलो. त्यावेळेस आल्याबरोबर माझं स्वागत गोगरेंनी केलं. आनंद वाटला. गोगरे पुढे आली, म्हणजे सर या. आतमध्ये बरेच जण होते, मुलांना भेटलो, पाहून आनंद झाला. त्याच्यानंतर कार्यक्रम थेट 12:30 सुरू झाला. मी आलो 10:15. मग मला वाटलं आपण आता खरोखर शाळेतच असायला पाहिजे होतं. आपण जसं विद्यार्थी उशिरा येते शेड्यूल हाणतो तसे आज यांना खरोखर हाणायला पाहिजे. एक विनोदी सांगतो, पण मला तरी वाटलं विद्यार्थी आज लेट आले. तर सांगायचं काय, असं तर विनोदाचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या अगोदर इथं 5 कार्यक्रम झाले याच जागेवर.
90, 91 पासून 95 पर्यंत सरळ झाली. अगदी तुमच्यासारख्याच मुलांनी भरपूर सहभाग घेतला. जुन्या काळात शिक्षक तुम्हाला माहिती नसतील, शिंदे सर, गुरसाळे सर, शेख सर, ते तुम्हाला नव्हते, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना आज निमंत्रित केलं नाही. तुम्हाला फक्त आम्ही जे शिकवायला होतो त्यांना सध्या तुम्ही आम्हाला निमंत्रित केले, ते बरोबर ते रीतीप्रमाणेच आहेत. असे 5 कार्यक्रम झाले आणि हे 5 कार्यक्रमातून असं दिसून आलं एकंदरीत की मुलं गेट टुगेदर का करतात. त्याचं कारण असं आहे, तुम्ही 2013 साली एकमेकाला भेटलेले. आज किती वर्ष झाले? मग 14 वर्ष झाले. 14 वर्षानंतर बऱ्याच जणांच्या गाठीभेटीच पडत नाही. मग तुम्ही काय केलं, एकमेकांचे नंबर एकमेकांकडून घेऊन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला. मग व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून तुम्ही एकमेका काय केलं, कॉन्टॅक्टमध्ये आलात. ही फार चांगली बाब आहे. तुम्ही एकमेकाचा ग्रुप जॉईन करून कॉन्टॅक्टमध्ये आले आणि आज कॉन्टॅक्टमध्ये येऊन आज तुम्ही या ठिकाणी काय झाले, एकत्र आले. कशासाठी आले की तुम्हाला 2014 साली काय वाटत होतं त्या आठवणींना काय करावं, उजाळा द्यावा. तुम्ही आता खरं म्हणजे हा गेट टुगेदरचा कार्यक्रम एका बॅचने खुंटीपळाला ठेवला. ते मुलं त्या वर्गात जिथं वाकडे बसले का 10वी पर्यंत त्याच वाकडे जाऊन बसले. आनंद वाटला. पण आता तुम्हाला सगळ्यांना इथं बाकीच्या सगळ्या नियोजनामुळे इथे यावं लागलं. तर चांगली गोष्ट आहे. होतं काय, या गेट टुगेदरमुळं तुमच्या विचारांची देवाणघेवाण होते. कोण काय करतंय ते कळतंय, कोणाची मुलं काय शिकते ते कळते. मागच्या एका बॅचमध्ये आता एका विद्यार्थ्याला मी आवडून विचारलं, तुमच्यातलाच एक विद्यार्थी, काय नाव रे, हा कुवेतला जाऊन आला, हरीश. बघा आता बऱ्याच जणांना यातलं माहित नसेल, आपल्यातला हरीश कुवेतला आहे. होतं का माहित, खरं सांगा. हा तुला एकट्याच समजा, तुझं जवळच आहे. तुझ्या आता तुझं भाषण ऐकलं तर छान वाटलं, तू बोलायला चांगलं चोखंद तर त्याच्यावरून तू तिच्या कॉन्टॅक्टमध्ये नक्की असेल. तर असं तुमची अशी विचाराची देवाणघेवाण होते. हरीश तुम्हाला आज कळला की त्याला परदेशातला अनुभव आला. तसं तुम्हाला सुद्धा असे जीवनातले बरेचसे अनुभव बऱ्याच दिवसांनी भेटल्यानंतर तुमच्या विचाराची देवाणघेवाण होते. तुमच्यात बोलताना हळूहळूपणे कळतं बी, हिचा मुलगा समजा, याचा मुलगा, तिचा मुलगा कुठं शिकतोय, कोणत्या शाळेत शिकतोय, सेमी आहे का, नॉन सेमी आहे का. आणि तुमचा जर नसल कदाचित तर तुम्हाला वाटतं कदाचित की आपल्या सुद्धा मुलाची सुधारणा व्हायला पाहिजे. म्हणजे जाता जाता व्हायना काहीतरी ज्ञान इथे मिळतं. गेट टुगेदरमध्ये जाता जाता जे नसलेलं ज्ञान ते सुद्धा मिळतं. जुन्या आठवणीला उजाळा मिळतो, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. परंतु जाता तुम्ही काहीतरी, आता कॉम्प्युटर चालवायचा अनुभव येतो. काही जण कॉम्प्युटर चालतात, काही जण कॉम्प्युटर नाही चालवत. त्याचा इथं उल्लेख होतो. काही काही मुलं सांगतात माझी मुलं कॉम्प्युटर चालतील, काही काही मुली सांगतात आमच्या मुली सहज कॉम्प्युटर चालतील. ज्याच्या चालत नाही त्यांना प्रेरणा मिळते, अरे आपल्या मुलाला सुद्धा कॉम्प्युटर यायला पाहिजे. तर आता आवर्जून मला एक गोष्ट इथं आठवली, 2-3 जण बोलायला नाही उठले, मला खरोखर त्यांचं वाईट वाटलं. मी तुम्हाला इथं बसण्यापासून प्रेरित करीत होतो, काय सगळेजण इथे या, बोला आणि काय करा, आपलं फक्त म्हणूनच सांगा. काय नाव तुझं कोपऱ्यातलं? आहे थोरवे. तुम्ही शाळेमध्ये अगदी सामान्य होता, स्थिर होता सगळेजण, तसंच आता राहून जवळ खाता. तुझं झालं का? झालं ना? ठीक आहे. या सगळी मुलं आहेत का, शिकतात का, अजून काहीच नाही का, लहान आहेत का? हा म्हणजे शिकते ना. आता तुमचा समुद्र राहिला का, मुलांना मुद्रा करू नको, मुलांना कॉम्प्युटरचं ज्ञान दे. इथे यायला तू घाबरला, काय घाबरायचं कारण नाही. तुम्ही 10वीला शिकता, तुम्ही सगळेच येत ना. मग आता इथे काय फरक पडत होता. बरं आता पुढची गोष्ट सांगतो. तुम्हाला 10वी शिकणारे आम्हीच येत ना. काय आमच्यात नाही खातं नवीन आहे का? नाही ना कुणीच. मग इथे येऊन तुम्हाला मार्गदर्शन करायला किंवा एकमेकांची ओळख करायला भ्यायचं काय कारण होतं. आजचा दिवस तुमच्यासाठी खास होता. इथे येणं, एकमेकाला व्यवस्थित बोलणं, विचाराची देवण नाही वेळ जाऊ दे ना. आजचा दिवस तुम्ही तुमच्यासाठी खास रिझर्व केला की नाही. आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही खास एकमेकाची देवाणघेवाण करायसाठीच आहेत. त्यामुळे इथं पुढे असं करू नका. तुमचं नियोजन ठरलं तर तुमच्या ग्रुपवर बोला. आणि हा काय याचं नाव आहे, आडगळेने इंग्रजीला प्रखर विरोध केला. मला तुला मराठीचा अभिमान वाटतोय, याचा मलाच घर कॉलर टाईप करून अभिमान आहे. मराठीचा वाटतोय त्याचा. पण आता प्रश्न निर्माण होतोय, तुझं झाले का मुलं काही, एक मुलगी. मग आता तुला असं वाटणार नाही का भविष्यामध्ये मुलगी इंजिनियर करावा, मुलगी डॉक्टर करावा, मुलांनी फाट इंग्लिश बोलावा. आणि मग आता इतका इंग्लिश करू नको. आपण
मला एक म्हणायचंय. अरे ती झालं तुमच्या group वर. इंग्रजी कुठपर्यंत बोला माहिती का? इंग्रजी कुठपर्यंत बोला किंवा इंग्रजी तुमचं ग्रुपवर किंवा तुमचं काम व्यतिरिक्त इंग्रजी ठीक आहे, बोला. ठीक आहे, बस. पण तुम्ही असं वदर साईडला पण नका बोलू. बरं, ठीक आहे. आपण महाराष्ट्रातले तर मराठी बोलत पाहिजे. हो बरोबर आहे, बरोबर आहे. तुझं उल्लेख मी अगोदरच केला. तू मराठी बोलतो याचा खूप अभिमान आहे मराठी. पण आता विचार कर ना, आता तुला वाटणार नाही का तुझी मुलगी अमेरिकेला जावी? नाही. तिने नाही. अरे मग ठीक आहे, मला समजलं. सर तरी काय हरकत नाही, चालेल, ठीक आहे. तर ठीक आहे, काय हरकत नाही. ते तुझ्या विचारावर राहिले समजत आहे की नाही. तर मुलं घडवा तुमच्या आता मुलांनो, जसं तुम्ही एकत्र आलात वारंवार एकमेकांच्या संपर्कात राहा, गुरुजनांच्या संपर्कात राहा. तुम्ही आम्हाला बोलावलं, आमचा खूप मोठा सत्कार केला, आमचा आदर केला. खरं म्हणजे आम्हाला मग तुमचा खूप मोठा आनंद आणि अभिमान वाटतो की हे मुलं आम्हाला अजून विसरले नाहीत. ही बॅच 2014ची बॅच तुमच्या स्मरणामध्ये अजून आमची नावं येतं. याचा अर्थ अजून आमची स्मृती तुमच्या स्मृती पटलावर आहे, याचा खरोखर आम्हाला आनंद वाटतोय. आणि जाता जाता तुमचं मला थोडंसं कौतुक करावं वाटतंय. तुम्ही काय केले, आम्हाला कल्याणकारी आचरण दिले आणि गीता दिली. म्हणजे बघा ना, तुम्ही काय आम्हाला गुरु समजता, पण आमच्या गुरुपेक्षा बी मला आज तुमचं ज्ञान पुढे आज मला वाटायला लागले. का वाटायला लागले? का वाटायला लागले? तुम्ही आम्हाला जाता जाता काय संदेश दिलाय? तुम्ही आता शिक्षक आहे, तुमचं आता बरंचसं कार्य संपलेलं आहे. मी तरी काय झालो, तुम्ही आता हे देवदेवाच्या मागायला असं याचा अर्थ होऊ शकतो. मी तुमच्या बुद्धीचं कौतुक केलं, म्हणलं फार छान आहे. म्हणलं हे मुलांचं खरंच बुद्धीचं कौतुक करायसारखंच आहे. तर तुमच्यात तुम्ही हे नाही घेतलं, म्हणजे तुम्ही सध्या तुम्ही तुमच्या शैक्षणिक दृष्टीच्या मुलांच्या तुमच्या प्रवाहात आहात, त्या प्रवाहातच राहा. एकमेकाला हमेशा फोन करत राहा. आज एक जोडी आली, मला ही जोडी बघून खूप लय आनंद झाला. अजून एक दोन आहेत का? दुसरी वेगळी सांगितलं काय नाही, सांगितलं काय नाही. मागचं गेट टुगेदर झालं त्यावेळेस त्या गेट टुगेदर मध्ये बसायला जागा नव्हती. जेवढ्या मुली मला वाटतं 30-35 मुली होत्या. 35 मुलींनी त्यांचे मिस्टर घेऊन आले होते. आजूबाजूला जागा नव्हती, त्यांचे मिस्टर बी होते आणि मुलं होते. हे टेबल इकडे कोपऱ्याला लावला होता पाठीमागं आणि दारात पाठीमाग खुर्च्या टाकल्या होत्या. म्हणजे त्यांच्या मिस्टरला घेऊन आले आणि मुलं सुद्धा त्यांच्या पत्नीला घेऊन आले. आम्हाला सुद्धा आमच्या मंडळीला घेऊन यायला सांगितलं होतं. आमच्या बऱ्याचशा आमच्या सहभागिनी आमच्या घरचे बरेचसे आले होते, बऱ्याच शिक्षकाचे माझी मंडळी आली होती. म्हणजे फार मोठा जम्मू कार्यक्रम झाला. तुम्ही हा जो कार्यक्रम केला तो त्याच थोडीचा कार्यक्रम आहे. तुमची विचाराची देवाणघेवाण एकमेकाची पाहून आम्हाला खूप आनंद वाटतोय. अशाच प्रकारची विचाराची देवाणघेवाण करीत राहा. दिवसभर गोड बोला. आजचा दिवस तुमचा 4-5 वाजेपर्यंत तुम्ही एकत्रच राहणार आहे. जेवण खाऊन करणार आहे, फोटो काढणार आहेत, एकमेकाला फोटो शेअरिंग करणार आहे. तुमच्या फोटोमध्ये आता आम्हाला बी शेअरिंग करा फोटो. आम्हाला आनंद वाटतोय ह्या मुलांबरोबर आम्ही आजचा दिवस आनंदात घातलाय. आयुष्यातला आजचा दिवस म्हणतात मुलाबरोबर परत जाणं हे सुद्धा एक आमचं चांगलंच भाग्य आहे. तर असो विद्यार्थी मित्रांनो, आज या कार्यक्रमाचं तुम्ही मला अध्यक्षस्थान देऊन माझा मोठा गौरव केला, याच्याबद्दल मी तुमचं खरोखरच खूप धन्यवाद मानतो. आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम तुमच्यात व्हायना, छोटे व्हायना करीत राहावेत. विचाराचे देवाणघेवाण करीत राहा. आज या ठिकाणी माझे विद्यार्थी शिक्षक काकडे सरांनी, गाडे सरांनी, जयसिंग सरांनी, अशोक सरांनी तुम्हाला अगदी छानपैकी मार्गदर्शन केले. मी त्यांचं काळजीपूर्वक सगळं ऐकलं. तर जाता जाता तुम्हाला हे सांगतोय, म्हणजे तुम्ही 10वी पर्यंत आमच्याकडून मार्गदर्शन तर घेतलं, पण आता 10-14 वर्षांनी परत येऊन परत तुम्ही आमच्या मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवता. म्हणजे आमच्यात निश्चित काहीतरी आहे, म्हणजे आमच्यात काहीतरी गुणवत्ता नक्की आहे, आम्हाला असं वाटायला लागलंय. तर असो विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा आजचा दिवस छानपैकी घालवा. आता इथून पुढचं काय नियोजन तुमचं त्या नियोजनाप्रमाणे तुमचं कार्यक्रम चालू द्या. मला अध्यक्षपद दिलं, तुमच्या सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद मानतो. सर्वप्रथम मी सर्व शिक्षक मंडळीचं आभार मानतो.